विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन या भागात ऐकूयात. ड्रोन पायलट प्रशिक्षण लाभार्थी नूतन टेमगिरे यांचं सारथीबद्दलचं मनोगत. माझं नाव नूतन विकास टेमगिरे. माझं आयुष्य एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सुरू झालं, पण आज मी नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठं योगदान देऊ शकते, याचा मला अभिमान वाटतो. हा प्रवास सोपा नव्हता, पण माझी जिद्द, कुटुंबाचा पाठिंबा आणि सारथी संस्थेच्या मदतीनं मला हे शक्य झालं. 2024चं वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. मी सप्टेंबर 2023मध्ये कृषीची पदवी पूर्ण केली होती. शेतीत नवीन काहीतरी करायची इच्छा होती, पण सुरुवातीला योग्य दिशा सापडत नव्हती. माझे पती स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात होते आणि कुटुंबासाठी काहीतरी वेगळं करून दाखवायची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचवेळी मला सारथी संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळाली. फेब्रुवारी 2024मध्ये मी या कोर्ससाठी अर्ज केला आणि एप्रिलमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं 7 दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. ड्रोन, जो आतापर्यंत केवळ मोठ्या उद्योगांसाठी किंवा विज्ञान प्रकल्पांसाठी वापरला जातो असं वाटत होतं, त्याचा शेतीसाठी वापर कसा करता येईल हे शिकणं हा माझ्यासाठी एक क्रांतिकारक अनुभव होता. शेतीतल्या कामांना सुलभ करणं आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक उत्पादनक्षम बनवणं हे माझं ध्येय बनलं. ड्रोनची किंमत खूप मोठी आहे, 10 ते 12 लाख रुपये. ती आमच्यासाठी परवडणारी नव्हती, पण हार मानणं माझ्या स्वभावात नाही. माझ्या पतीच्या मदतीनं आम्ही 4.5 लाख रुपयात सेन्सर नसलेला ड्रोन असेंबल करून घेतला. हा निर्णय घेताना मला कर्ज घ्यावं लागलं, ज्यासाठी मी 5 तोळं सोनं गहाण ठेवलं आणि गोल्ड लोन घेतलं. हे करताना भीती होती, पण आत्मविश्वास जास्त होता, कारण मला माहीत होतं माझा हा निर्णय आमच्या कुटुंबासाठी फायद्याचा ठरेल. जून 2024 पासून मी ड्रोनद्वारे फवारणीचं काम सुरू केलं. सुरुवातीला करंदी, दिग्रजवाडी, राहो, शिरूर, दौंड, शिक्रापूर, पारोडी, जातेगाव आणि पाबळ या गावांमधल्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आजपर्यंत मी 190 एकर शेतीवर फवारणी केली आहे. ड्रोनद्वारे फवारणीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसात 15 ते 20 एकर शेतीवर फवारणी करणं शक्य होतं. हीच गोष्ट शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरत आहे. त्यांना वेळ आणि श्रम वाचवता येत आहेत. उसावरील मावा, मेथीवर ग्रोथ बूस्टर, कोथिंबीरीवरील कीटकनाशक, सिमला मिरची, सीताफळ, शेवगा यासारख्या विविध पिकांवर मी यशस्वीरित्या फवारणी केली आहे. प्रत्येक यशाच्या प्रवासात काही अडचणी येतातच आणि माझ्याही वाट्याला त्या आल्या. ड्रोनच्या बॅटऱ्या चार्जिंगसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं वेळेचा अपव्यय होत होता. बॅटरी एकावेळी केवळ 1 ते 1.5 एकरासाठी पुरेशी ठरते. मग बॅटरी चार्ज करायला शेतकऱ्यांच्या घरावर अवलंबून राहावं लागायचं. पण मी ठरवलं, लवकरच स्वतःचं जनरेटर आणि अधिक बॅटऱ्या खरेदी करेन. ड्रोन फवारणी करताना काही वेळा तांत्रिक अडचणी येतात, पण त्या सोडवणं हे माझं बलस्थान आहे. हे काम करताना मी स्वतः सर्व जबाबदाऱ्या घेतल्या आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेणं, कीटकनाशक योग्य आहे का याची खात्री करणं, ड्रोनची बॅटरी चार्ज करणं आणि फवारणी स्वतः करणं. कधीकधी माझा भाऊ मदतीला असतो, पण बहुतांश वेळ मीच सर्व कामं करतो. घरामध्ये सासू सासरे आणि 2 वर्षांची मुलगी यांची जबाबदारी सांभाळत मी हा व्यवसाय सुरू केला आहे. सकाळी 7 वाजता मी फवारणीसाठी शेतावर पोहोचते आणि दुपारी 1:30 वाजता परत येते. त्यानंतर घरी कुटुंबासाठी वेळ देते. माझे पती MPSCच्या तयारीसाठी पुण्यात आहेत. मी त्यांना महिन्याला 15,000 रुपये पाठवते आणि उर्वरित उत्पन्नात घर चालवते. जूनपासून आतापर्यंत 190 एकर शेतीवर फवारणी करून मी 1,40,000 रुपये निव्वळ उत्पन्न कमावलं आहे. मला माहीत आहे की भविष्यात हे उत्पन्न वाढवता येईल. कृषी विभागाकडून ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळवण्याकरिता अर्ज केला आहे. भविष्यात ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे. आज अनेक महिला शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावतात, पण मी ठरवलंय की स्वतःचा व्यवसाय उभारेन. इतरांवर अवलंबून न राहता मी स्वतःची ओळख तयार केली आहे. ड्रोनद्वारे फवारणी करणारी मी महाराष्ट्रातील पहिली महिला असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या वाटचालीतून मी इतर महिलांना एकच सांगू इच्छिते, स्वतःवर विश्वास ठेवा, कठोर मेहनत करा आणि परिस्थिती कशीही असो, ध्येय सोडू नका. माझ्या व्यवसायामुळं फक्त मीच यशस्वी झाले नाही, तर अनेक शेतकऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली आहे. शेतीत सुधारणा आणायची असेल तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा लागेल.
माझा हा व्यवसाय केवळ मला आर्थिक स्थैर्य देत नाही, तर शेतकऱ्यांचं आयुष्यही सोपं करत आहे. एका सामान्य गृहिणीपासून थेट एक सक्षम यशस्वी उद्योजका हा प्रवास शक्य झाला तो फक्त सारथीमुळं. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक काकडे सर, वाकुरे सर आणि सुनंदा कुऱ्हाडे मॅडम यांनी मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे आजही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. सारथी व सर्व टीमची मी सदैव ऋणी आहे. माझं नाव नूतन आणि मी खरंच नावाला साजेसं काहीतरी नवीन करून दाखवलं आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण कुठं थांबायचं हे ठरवलं तर यश तुमच्याही पायाशी येतं. माझी ही कहाणी प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा ठरेल अशी मला खात्री आहे. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. त्या संधीचा योग्य उपयोग करा आणि यशस्वी व्हा.